आयुष कोमकर हत्या प्रकरणामधली महत्त्वाची सुनावणी आज पार पडली आहे। कारण आज या सुनावणीला तब्बल 10 आरोपी जे आहेत त्यांना हजर करण्यात आलं होतं। या 10 आरोपींच्या संदर्भातली संपूर्ण सुनावणी आज कोर्टात पार पडली। या सुनावणीच्या नंतर यामध्ये या सगळ्याच आरोपींना आता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आणि या सगळ्या पोलीस कोठडी मिळण्यापूर्वी सुनावणी जी काही झाली, या सुनावणीमध्ये नेमका काय काय युक्तिवाद झाला, सरकारी वकील असतील, आरोपी पक्षाचे वकील असतील, यांनी नेमका कोणत्या मुद्द्यांवरती युक्तिवाद केलाय, या सगळ्यावरतीच आपण बोलणार आहोत। खरं तर आज जेव्हा या सुनावणीला सुरुवात झाली, यामध्ये 10 आरोपी होते। हे 10 आरोपी जर पाहायला गेले तर सगळ्यात पहिल्यांदा सापडलेले 2 आरोपी म्हणजे या प्रकरणामध्ये सुजल मिरगू नावाचा एक आरोपी आणि अमन पठाण, यातल्या एकावरती अमन जो आहे त्याच्यावरती त्याने गोळीबार केल्याचा आरोप आहे, तर सुजल जो आहे त्यांनी या सगळ्यांना मदत वगैरे केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे। हे आरोपी आहेत जे ज्या दिवशी हा सगळा हत्येचा प्रकार घडला त्याच्या 2 दिवसांनंतर हे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले होते। म्हणजे पोलिसांनी या सगळ्या आरोपींना 2 दिवसांनंतर पकडलेलं होतं। तर बाकीचे सगळे आरोपी म्हणजे 4 आरोपी पहिल्या टप्प्यात पकडले गेले, ज्यामध्ये स्वतः या टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर, त्याचबरोबर त्याची मुलगी वृंदावनी वाडेकर आणि तिची दोन्ही मुलं स्वराज आणि तुषार वाडेकर, अशा या चौघांना बुलढाण्यामधून पोलिसांनी अटक केली। तर दुसरीकडे या प्रकरणातले उर्वरित जे आरोपी होते, या आरोपींना काल गुजरातमधून द्वारकेहून अटक केलेली आहे। जी काही माहिती समोर येते त्यानुसार हे सगळे आरोपी सुरतला गेलेले होते, उज्जैनला वगैरे गेलेले आहेत आणि मग देवदर्शन करून द्वारकेमध्ये असताना या सगळ्यांना गुन्हे शाखेने अटक केली। आणि या अटकेच्या नंतर परवा दिवशी रात्री ही अटक झालेली होती आणि त्याच्यानंतर ट्रान्झिट रिमांडची सगळी प्रोसिजर पूर्ण करून आज या सगळ्यांना पुण्यामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता कोर्टासमोर हजर केलं होतं। यामध्ये जे 4 जण आहेत त्यांची नावं जर पाहायला गेली तर लक्ष्मी आंदेकर आहेत, त्याचबरोबर शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर आणि अभिषेक आंदेकर, अशी हे 4 जण आहेत। ही 4ही जण जर आपण पाहायला गेलं तर हे सगळेच जण उदयकांत आंदेकरचे रिलेटिव्स आहेत। म्हणजे थेटपणे लक्ष्मी आंदेकर म्हणजे उदयकांत आंदेकर जे माजी नगरसेवक राहून गेलेत, त्यांची पत्नी आणि ही 3ही त्यांची मुलं आहेत। म्हणजे बंडू आंदेकरच्या भावाची ही संपूर्ण फॅमिली आहे। तर अशा पद्धतीने आता बंडू आंदेकरची स्वतःची फॅमिली आणि उदयकांत आंदेकरची म्हणजे भावाची फॅमिली, अशा दोन्ही फॅमिली या अटकेत आहेत। मात्र तरी सुद्धा या सगळ्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न असाच उर्वरित आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा असणारा या संपूर्ण प्रकरणाचा ज्याला सूत्रधार म्हणलं जात आहे, तो कृष्णा आंदेकर अजूनही फरार आहे। त्याला शोधण्यामध्ये पोलिसांना अजूनही यश आलेलं नाही। मात्र हे जे 10 आरोपी आत्ता सांगितले मी, त्या सगळ्या आरोपींच्या सगळ्या जबाबावरती आजची सुनावणी पार पडली। यातल्या आधीच्या आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती, त्यांची कोठडी सुद्धा आजच संपणार होती, त्यामुळे त्या आरोपी सुद्धा आणले होते। आणि परवा दिवशी जे गुजरातमधून अटक केले त्या आरोपींना सुद्धा आजच हजर केलेलं होतं। त्यामुळे या सगळ्या आरोपींची सुनावणी आज पार पडली। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वकील किंवा जे आयो आहे, तपास अधिकारी आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की हे सगळेच आरोपी तपासामध्ये कुठलंही सहकार्य करत नाहीयेत। त्याचबरोबर त्यांनी ही सगळे वेपन्स आहेत ते कुठून आणले, हे वेपन त्यांना कुणी पुरवले, इतर जी काही आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत कुणी केली, म्हणजे अगदी वेपन खरेदी करण्यापासून ते बाकीचं सगळं जे काही अर्थसहाय्य त्यांना या सगळ्यामध्ये झालंय, ही नेमकी आर्थिक मदत त्यांना कुणी केलेली होती, या संदर्भातला तपास करायचा आहे। आणखी काही तांत्रिक तपास आहे, त्या तांत्रिक तपासाच्या नंतर पुन्हा एकदा यांची चौकशी करायची आहे। तांत्रिक तपासातून जे काही निष्कर्ष समोर येतील त्या निष्कर्षांवर मग या सगळ्या आरोपींची सुद्धा चौकशी करायची आहे। त्यासाठी मग आणखी जास्त पोलीस कोठडी मिळावी किंवा पोलीस कोठडी वाढवून मिळावी आणि ही 28 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मिळावी, अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। मात्र या मागणीनंतर आपण बघतोय की जे या आरोपी पक्षाचे वकील आहेत त्यांचं मात्र असं म्हणणं होतं की ऑलरेडी ज्या मुद्द्यांवरती म्हणजे 15 मुद्दे आयोगने दाखल केलेले होते, या 15 वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती पोलीस कोठडीची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आणि जे काल पकडलेले आरोपी आहेत त्यांना पहिल्यांदाची ही पोलीस कोठडी मागण्यात आली। मात्र या सगळ्यामध्ये जे सरकारी वकील आहेत, जे आरोपींचे वकील आहेत, त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या मुद्द्यांवरती ही पोलीस कोठडी मागितली जाते त्या मुद्द्यांवर या आधी सुद्धा पोलीस कोठडी मागितली, तपासात असं वेगळं किंवा नवीन काही मिळालेलं नाहीये किंवा आणखी काही रिकवर करायचं आहे, काही वेगळं डिस्कवर करायचं आहे, अशा पद्धतीचं काहीच नसल्यामुळे MCR म्हणजेच ज्युडिशियल कस्टडी आपण ज्याला म्हणतो, न्यायालयीन कोठडी देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी या आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली। मात्र अर्थातच या सगळ्याच्या नंतर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। हा जो काही युक्तिवाद झाला हा आरोपींच्या आणि सरकारी पक्षाच्या वकिलांच्या मधला आहे। मात्र आरोपींनी जे काही कोर्टात म्हटलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। ज्यावेळी सुनावणी चालू होती आणि दरम्यानच्या वेळेमध्ये
जे जज आहेत त्यांनी या सगळ्याच आरोपींना त्यांना काही तक्रारी वगैरे आहेत का अशा पद्धतीचं विचारलं जातं। तर तसं जेव्हा विचारलं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा आरोप पोलिसांवरती केला तो या टोळीचा म्होरक्या समजला जाणारा बंडू अण्णा अंदेकर यांनी। बंडू अण्णा अंदेकर याचं असं म्हणणं होतं की माझा जो मुलगा आहे कृष्णा, जो अजूनही या सगळ्या प्रकरणामध्ये फरार आहे, त्या कृष्णाला लवकरात लवकर हजर व्हायला सांगा, अन्यथा आम्ही तुम्हाला गोळ्या घालू, अशा पद्धतीच्या धमक्या ज्या आहेत त्या पोलिसांनी दिलेल्या आहेत। गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्यात, या गोळ्या नेमक्या कुणाला घालण्यात येतील वगैरे अशा पद्धतीचं इन डिटेल त्यांनी सांगितलं नाही। मात्र पोलिसांनी अशी धमकी दिली की कृष्णाला हजर व्हायला सांगा नाहीतर मग गोळ्या घालू, अशा पद्धतीची धमकी पोलीस देत असल्याचा आरोप केला गेला। तर दुसरीकडे सुजल आणि अमन हे जे दोन आरोपी आहेत जे घटनास्थळावरती हजर असल्याचं म्हटलं जात आहे, ज्यातल्या एकाने तर चक्क गोळीबार केल्याचा ज्याच्यावरती आरोप आहे जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय, त्या दोघांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण केली जाते। त्याचबरोबर या मारहाणीच्या दरम्यान त्यांच्यावर एका कागदावर सह्या घेतल्या गेल्यात, या कागदावर नेमकं काय लिहिलेलं होतं वगैरे अशा पद्धतीचं काहीच माहीत नाहीये। जबरदस्तीने आम्हाला गोळ्या घालण्याची भीती दाखवून वगैरे या सह्या घेतल्या गेल्यात, आमचे अंगठे घेतले गेलेले आहेत आणि त्यानंतर आता या कागदांवरती काय लिहिलं याचं टेन्शन या सगळ्या आरोपींना आलंय असं त्यांचं म्हणणं होतं। दुसरीकडे वृंदावनी वाडेकर जी आहे आणि हे बाकीचे जे दोन आरोपी आहेत या तिघांचंही असं म्हणणं होतं की पोलिसांकडून आम्हाला अंघोळही करू दिली जात नाहीये, ब्रश करायला दिला जात नाहीये, कपडे सुद्धा बदलू दिले जात नाहीयेत, म्हणजे एकंदरीत ज्या काही मूलभूत सुविधा द्यायला पाहिजेत एखादा आरोपी जेव्हा पोलीस कोठडीमध्ये असतो त्या मूलभूत सुविधा सुद्धा आम्हाला देण्यात येत नाहीयेत, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या आरोपींकडून करण्यात आलेला होता पोलिसांवरती आणि अर्थातच तपास अधिकाऱ्यांवरती। त्यामुळे या सगळ्यावरती सुद्धा कुठेतरी लक्ष घालावं कोर्टाने असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र त्यानंतर जेव्हा रिमांड कॉपी लिहिण्याचं काम चालू होतं त्यावेळेस मात्र कोर्टाने सुद्धा या सगळ्या बाबी निदर्शनास आणून दिल्यात पोलिसांच्या आणि त्यांनाही असं सांगितलंय की जरी ते आरोपी असले तरी सुद्धा त्यांना सगळ्या मूलभूत सुविधा या मिळायला हव्यात आणि त्यानुसार त्या सगळ्या सुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजेत असं कोर्टाने म्हटलंय। दुसरीकडे या प्रकरणामधल्या ज्या महिला आहेत, दोघी सुद्धा दोन आरोपी महिला आहेत, ज्यामध्ये लक्ष्मी अंदेकर आहे आणि वृंदावनी वाडेकर आहे। या वृंदावनीचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी आम्हाला अटक करण्यात आली त्यावेळी आम्ही देवदर्शनाला गेलेलो होतो, आमच्याबरोबर आमच्या सुना होत्या, आमची नातवंड होती, या सगळ्या लहान मुलांसमोर आम्हाला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं, थेटपणे आमच्या हातामध्ये बेड्या घालण्यात आल्या, त्यानंतर बुलढाण्यातल्याच एका पोलीस स्टेशनमध्ये नेऊन आम्हाला तासभर तिथे बसवलं गेलं आणि तासाभराच्या नंतर मग आम्हाला पुण्याला आणण्यात आलं। मग तिचं असं म्हणणं आहे की आम्हाला तिथे का बसवलं होतं, तासभर या बाकीच्या ज्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं तिथे आम्हाला का बसवलं गेलं, त्याचबरोबर लहान मुलांसमोर अशा पद्धतीने आम्हाला अटक केली, सूर्योदयाच्या नंतर अटक केली, असा सुद्धा एक आरोप या सगळ्यामध्ये केलाय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही जेव्हा महिला आरोपी असतात या महिला आरोपींना सूर्योदयाच्या नंतर अटक करता येत नाही, अर्थात अपवादात्मक काही स्थिती असू शकते। मात्र हिचं असं म्हणणं होतं की आम्हाला सूर्योदयाच्या नंतर एक महिला असून सुद्धा मला अटक केली गेली आहे। दुसरीकडे लक्ष्मी अंदेकर जी आहे, जी माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत त्या स्वतः, आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची बऱ्याच काही सर्जरी वगैरे झालेल्या आहेत शरीराच्या आणि त्यांना खूप त्रास होतो, बीपीचा त्रास वगैरे आहे, त्यामुळे या सगळ्या त्रासाचं कुठेतरी पोलिसांनी कोर्टाने सुद्धा लक्षात घ्यावं आणि त्यानुसार त्यांना MCR दिला जावा, न्यायालयीन कोठडी दिली जावी वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं। मात्र अर्थात या सगळ्यामध्ये आरोपींना 28 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, मात्र त्यानंतर आता 3 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पोलिसांकडून दिली गेलेली आहे। या सगळ्यामध्ये आरोपींनी जे काही आरोप केलेत पोलिसांवरती हे सगळे आयोज असणाऱ्या तपास अधिकारी जे आहेत त्यांनी खोडून काढलेत। हे सगळेच आरोपी तपासामध्ये कुठलेही सहकार्य करत नाहीयेत आणि जाणून बुजून ठरवून अशा पद्धतीचे एलिगेशन्स हे पोलिसांवरती लावले जात आहेत अशा पद्धतीचं म्हटलं गेलंय। त्याचबरोबर या प्रकरणातला एक जो मुख्य आरोपी आहे तो म्हणजे शिवम अंदेकर। या शिवम अंदेकरला पकडण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण किंवा या केसमध्ये त्याचं नाव घेण्याचं कारण असं की तो वनराज अंदेकरच्या केसमधला एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे। ज्यावेळी वनराज अंदेकर यांच्यावरती हल्ला झाला होता त्यावेळी केवळ शिवम त्यांच्याबरोबर होता, शिवम तिथून पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला, त्यामुळे शिवम वाचला आणि वनराज यांचा या सगळ्यामध्ये जीव गेला। मात्र त्या प्रकरणामधला प्रत्यक्षदर्शी हा एकटा असल्यामुळे जाणून बुजून त्याला अडकवलं जातंय असं म्हटलं गेलं आणि त्यामुळेच मग शिवमचं नाव या सगळ्यामध्ये गोवलं गेलंय। त्याचबरोबर बाकीचे जे हे 4 आरोपी आहेत म्हणजे शिवम, शिवराज, अभिषेक आणि लक्ष्मी यांचे जे वकील आहेत त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं होतं की या केसशी थेटपणे या कुटुंबाचा काहीही संबंध नाहीये। मुळात बंडू अण्णा अंदेकर या व्यक्तीचा भाऊ असलेल्या उदयकांत अंदेकर यांची ही फॅमिली आहे
त्यामुळे केवळ भावाची फॅमिली म्हणून या सगळ्यामध्ये त्यांना गोवलं जातं, या संपूर्ण कुटुंबाला. तसा त्यांचा या कटाशी काहीच संबंध नाहीये. या सगळ्यामध्ये सोमनाथ गायकवाडच्या टोळीवरती जो काही कट रचण्यात आला होता किंवा सोमनाथ गायकवाडची टोळी आणि त्याच्या मुलावरती ट्रॅप लावला गेला होता, या ट्रॅपमध्ये पुणे पोलिसांना जी काही टीप मिळाली त्यानंतर हा सगळा कट उधळून लावण्यात आला. त्यावेळी सुद्धा दत्ता काळे नावाचा एक आरोपी पकडण्यात आला आणि इतर आणखी काही या सगळ्यामध्ये आरोपी होते. या सगळ्या वेळेसची जी काही फिर्याद होती त्यामध्ये सुद्धा या उदयकांत अंधेकरांची जी फॅमिली आहे, हे 4 जण, या 4घांचं सुद्धा नाव त्या केसमध्ये नव्हतं. मग जर पहिल्या कटात हे सहभागी नव्हते तर दुसऱ्या कटात यांचं नाव का आलं, दुसऱ्या कटात हे कसं काय सहभागी असू शकतात, अशा पद्धतीचा एक जे आर्ग्युमेंट आहे ते केलं गेलं आणि त्यामुळे त्यांचा MCR करावा अशी मागणी केली गेली. मात्र तरी सुद्धा ही MCR झालेली नाही आणि PCR म्हणजेच पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्यानंतर आता आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामधला सगळ्यात मुख्य दुवा असलेला कृष्णा अंधेकर जो आहे तो अजूनही अटकेत आलेला नाहीये. आता या प्रकरणामधला केवळ एकच असा आरोपी आहे जो अजूनही फरार आहे आणि हा तोच आहे ज्याच्यावरती सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कृष्णानेच हे सगळं रचवून आणल्याचा आरोप केला जातोय. ज्यावेळी सोमनाथ गायकवाडच्या मुलावर आणि त्याच्या टोळीवरती वगैरे ट्रॅप लावला होता आणि मग पहिला कट पोलिसांनी उधळून लावला, त्या कटात सुद्धा कृष्णा अंधेकर हाच सूत्रधार असल्याचं बोललं गेलं होतं. तोच वेपन्स पुरवण्याचे आणि तोच सगळी ही माहिती कलेक्ट करत होता दत्ता काळेकडून. दत्ता काळेला वेपन्स पुरवण्याचं काम सुद्धा यानेच मध्यस्थी म्हणून केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात हा या सगळ्यांना आदेश देत होता, कुणी कसं काम करायचंय, कुणी काय करायचंय हे सगळं कृष्णा अंधेकर सांगतोय. असाच आरोप त्या पहिल्या केसमध्ये सुद्धा केला गेला आणि या केसमध्ये सुद्धा केला गेलाय. त्यामुळे कृष्णा अंधेकर कधी सापडतो त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असणार आहेत, अवलंबून असणार आहेत. त्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 दिवसांची ही जी काही पोलीस कोठडी मिळाली आहे, या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांना जास्तीत जास्त माहिती या आरोपींकडून कशा पद्धतीने काढून घेता येईल अशा पद्धतीचं सगळं पोलिसांना करावं लागणार आहे. तरच मग या प्रकरणाला आणखी थोडासा वेग येईल आणि तपास जो आहे तो पटपट पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा अजूनही कृष्णा सापडला नसल्यामुळे पोलिसांवर त्याचा सुद्धा दबाव आहे की कृष्णा अंधेकर अजूनही का सापडला नाहीये, तो नेमका कुठे गेला. आपण जर पाहिलं तर या दोन्ही कुटुंबांनी म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी निदर्शनास येते यामध्ये की जेव्हा आयुष कोमकरची हत्या झाली त्यानंतर ही दोन्ही कुटुंब म्हणजे बंडू अंधेकरचं कुटुंब आणि उदयकांत अंधेकरचं कुटुंब, ही दोन्ही कुटुंब वेगवेगळ्या डायरेक्शनला देवदर्शनं करत फिरत होती. म्हणजे बंडू अंधेकर आणि त्याचं कुटुंब हे दक्षिणेकडे खाली कर्नाटक वगैरे त्या साईडला हे फिरत होते, केरळमध्ये पद्मनाभ स्वामी मंदिर वगैरे त्या ठिकाणी जाऊन देवदर्शनं करत होते. तर दुसरीकडे लक्ष्मी अंधेकर आणि तिची ही सगळी मुलं जी आहेत 3 जण, हे 3 सुद्धा वरती गेलेले होते म्हणजे उत्तरेकडे गेलेले होते. गुजरात वगैरे या साईडला यांनी देवदर्शनं केली, महाकाल उज्जैनला वगैरे जाऊन आले. अशा पद्धतीचं हे सगळं पाहायला मिळतंय. तर मुळातच जर या सगळ्या आरोपींचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाहीये तर मग हे अशा वेगवेगळ्या डायरेक्शनला एकाच वेळी देवदर्शन करायला का गेले होते हा सुद्धा तपासाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर जर हे सगळे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले होते आणि बाहेर जाऊन मग काही महाराष्ट्रात वगैरे परत आले म्हणजे जसं हे बुलढाण्यात परत आले आणि त्यावेळेस त्यांना पोलिसांनी अटक केली, तशाच पद्धतीने कृष्णा अंधेकर सुद्धा राज्याच्या बाहेर गेलेला असू शकतो. त्याचीच दाट शक्यता आहे की तो राज्याच्या बाहेर असेल. अर्थात तो राज्यात असता तर आतापर्यंत तो सापडायला हवा होता, मात्र ज्या अर्थी तो अजूनही सापडला नाहीये तो सुद्धा राज्याच्या बाहेर असू शकतो. मग तो नेमका कुठे आहे, त्याला कुणी कुठे आसरा दिलाय का, अशा पद्धतीचा तपास सुद्धा करावा लागणार आहे. कारण जेव्हा एकच आरोपी हा या सगळ्यांपासून वेगळा होऊन कुठेतरी लपलाय याचा अर्थ त्याला कुणाचा तरी पाठिंबा आहे, त्याने कुणाचा तरी आसरा घेतलेला आहे. त्यामुळे तो नेमका कुठे आहे हे शोधणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. त्याला सापडल्याचे तो जेव्हा अटकेत येईल त्यानंतरच खरं तर या सगळ्या प्रकरणातली महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती येतील. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुणे पोलीस नेमका कसा तपास करतात आणि या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर काय काय माहिती काढून घेणं पोलिसांना शक्य होतंय आणि पुढच्या सुनावणीमध्ये काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.